SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया यूट्यूब वृत्तवाहिनीवर आपले स्वागत. मनोबलदायक पुस्तक शून्य बघितलेला माणूस, समीक्षण भाग 4, रिव्ह्यू पार्ट 4. शून्य बघितलेला माणूस, डॉक्टर तुषार प्रीती देशमुख, शब्दांकन जयश्री देसाई, प्रकाशक आनंद लिमये, इंकिंग इनोव्हेशन्स. मोबाईल क्रमांक 9328075113. मूल्य रुपये 320. पृष्ठसंख्या 146. शून्य बघितलेला माणूस, डॉक्टर तुषार प्रीती देशमुख. ज्याने वारंवार शून्य बघितलं आहे, ज्याने वारंवार नियतीचा मार खाल्ला आहे, ज्याने अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न करून बघितले आहेत. अगदी थोडक्यात सांगायचं तर कुणाच्याही वाट्याला येऊ नये असं आयुष्य ज्याच्या वाट्याला आलं आहे, तो प्रख्यात शेफ डॉक्टर तुषार प्रीती देशमुख याची ही लोकविलक्षण कहाणी. यात भावनांचे सगळे पदर दिसतात. निरपेक्ष प्रेमाचा साक्षात्कारही दिसतो आणि नियतीने वारंवार आघात करूनही केवळ स्वतः उभं राहण्याचीच नव्हे तर असंख्यांना उभं करण्याची जिद्दही दिसते. प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हवं असं हे पुस्तक शून्य बघितलेला माणूस. ह्या मनोवेधक पुस्तकात प्रकरण 14 मधील शीर्षक आहे मेडिकल स्टोअर्स. ह्या प्रकरणात तुषार, त्याचा मित्र योगेश आणि काकी यांच्यामधील आर्थिक परिस्थितीचे चढ उतार, वेळोवेळी घेतले जाणारे निर्णय, नीना फूड्स ह्या त्यांच्या उद्योगाचे नियोजन, त्यातून मिळालेली आर्थिक सुबत्ता, काकींचं आजारपण, श्री अक्कलकोट स्वामी दर्शनाची मनीषा आणि इच्छापूर्ती, आणि त्यानंतर पुन्हा काकींची ढासळत जाणारी प्रकृती ह्यांचं विवरण आहे. शून्य बघितलेला माणूस ह्या मनोवेधक पुस्तकात प्रकरण 15चे शीर्षक आहे काकींना अखेरचा निरोप. तुषारची जन्मदात्री देवकी म्हणजे प्रीती आणि त्यांची यशोदा माता म्हणजे काकी. काकींनी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचा स्वतःचा परिवार अनेक आर्थिक संकटातून सावरलाच, पण त्याचवेळी त्यांनी तुषारला भक्कमपणे आर्थिक आणि विशेषतः सर्वाधिक अत्यावश्यक असलेला मानसिक आधार सातत्याने दिला. तुषारची आई प्रीती हिचा देह बॉम्बस्फोटात छिन्न विच्छिन्न झाल्यामुळे अंत्यदर्शनाच्या वेळी फक्त सफेद चादरीत बंदिस्त झाला होता. त्यावेळी तुषार फक्त 13 वर्षाचा होता. त्यामुळे तो लहान आहे हे सांगून त्याला त्याच्या आईच्या मृतदेहाजवळ
नातेवाईकांनी येऊ दिले नव्हते आणि कोणताही अंत्यविधी करू दिला नव्हता. अंत्यदर्शन नाही आणि आईला अखेरची मिठी मारणेसुद्धा नाही. यशोदामाता काकी यांची सेवा करण्याची संधी तुषारला मिळाली. काकींचे अंत्यदर्शन तुषार करू शकला. काकींचे अंत्यसंस्कार अर्थातच काकींचा मुलगा योगेश याने केले. जन्मदात्री आई रंगपंचमीला गेली आणि यशोदा माता काकी धुळवडीचे रंग उडत असल्याच्या दिवशी गेली. शून्य बघितलेला माणूस ह्या पुस्तकाच्या अखेरीस परिशिष्ट 1 मध्ये डॉक्टर तुषार प्रीती देशमुख यांचे अनेक सन्मान पुरस्कार यांची माहिती आहे. प्रगतीचा आलेख आहे. वयाच्या 19व्या वर्षी त्यांचा मित्र काकींचा मुलगा योगेश म्हात्रे याच्याबरोबर त्यांनी माया ऑटो रेंटल्स, प्रीती फूड फ्लेवर्स, माया मेडिकल आणि जनरल स्टोअर्स असे उद्योग सुरू केले. त्यांना उद्योगश्री पुरस्कार, आम्ही उद्योगिनी नवउद्योजक पुरस्कार, अर्थसंकेत पुरस्कार, महाराष्ट्राचा ब्रँड पुरस्कार हे सन्मान प्राप्त झाले. सुरेश हावरे बिझनेस शोमध्ये उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा या झी 24 तास वरील विशेष कार्यक्रमातील मुलाखतीमध्ये डॉक्टर तुषार प्रीती देशमुख यांचा प्रमुख सहभाग होता. दूरदर्शनवरील माझी माय मध्ये मित्र योगेश म्हात्रेच्या आईसोबत मुलाखत सादर करण्यात आली. शून्य बघितलेला माणूस ह्या पुस्तकाच्या अखेरीस परिशिष्ट 2 मध्ये डॉक्टर तुषार प्रीती देशमुख यांचे TV शोज, लेखन याविषयी माहिती आहे. झी TVवरील कार्यक्रम आम्ही सारे खवय्ये, कलर्स TVवरील कार्यक्रम मेजवानी परिपूर्ण किचन, झी 24 तासवरील कार्यक्रम घे भरारी, साम TVवरील कार्यक्रम सुगरण, यूट्यूब चॅनेलवरील रुचकर मेजवानी, आकाशवाणीवर अनेक पदार्थ व मुलाखतींचे कार्यक्रम झाले. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर अनवट स्वाद व रुचिरा हे कार्यक्रम सादर झाले. मिती क्रिएशन्सतर्फे पाककला स्पर्धेसाठी महाराष्ट्रभर प्रमुख शेफ म्हणून परीक्षण करण्याचा मान मिळाला. प्रकाशित साहित्य प्रीत खाद्य परंपरेची हे पुस्तक प्रकाशित झाले. अनेक मान्यवरांचा प्रकाशन सोहळ्यात सहभाग होता. डॉक्टर विठ्ठल कामत, मिनलताई मोहाडीकर, विवेक ताम्हाणे, विष्णू मनोहर. हिंदुस्तान पोस्ट या साप्ताहिकात जिद्द ना हरली हे सदर चालू आहे. अनेक नियतकालिकात लेखन व मुलाखती प्रसारित झाल्या आहेत. विशेष बहुमान बोस्टन युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे. आणि आता अत्यंत महत्त्वाची लक्षवेधक संभाव्य बातमी. शून्य बघितलेला माणूस
या पुस्तकाचे भविष्यकाळाच्या गर्भकाळात अनेक भाषांमध्ये अनुवाद होतील आणि या पुस्तकात अनेक सिनेमॅटिक प्रसंग असल्यामुळे चित्रपटसुद्धा प्रदर्शित होईल.